पांढरा पट्टा भर वस्तीत करणं हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। आणि मुळात असं करणंच, आपण जर हिंदू धर्म जय श्रीराम करून घोषणा देतो तर आपण सर्व एक आहोत हे याच धर्मामध्ये भेदाभेद करणं आणि मग वेगळ्या धर्माला वेगळं टार्गेट करणं, मग नक्की मराठी माणसाला टार्गेट केलं जात आहे का? भर मराठी वस्तीत काय काय गरज काय? मुनी असू दे कोणी असू दे, आपण पण पाहिलंय आपले जर संत गाडगे महाराज हे त्या ट्रेननी प्रवास करायचे, संत होते ना संत गाडगे महाराज, मग संतांच्या मध्ये जर ही भूमिका नसते तर हे उचापती जो एन वॉर्ड मधून उचापती चालू झाले, हे उचापती त्याच्या मागचे पती कोण, त्याच्या मागचा करता करविता कोण हे शोधलं पाहिजे। देशपांडेंनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर हे जे ते काळ्या रंगाचा पट्टा करण्यात आला, पण या आधी जर पाहिलं तर घाटकोपरमध्ये करड्या रंगाचा पट्टा करण्यात आला, पण या आधी पांढऱ्या रंगाची करड्या रंगात आता करण्यात आला। आता म्हणजे आपण रंगांचे वैशिष्ट्य पाहिलं तर हा करडा रंग हा रंग नाही, हा मिक्स करून झाल्यानंतरचा रंग आहे। म्हणजे ताना पिनी ही पाजा असे जे आपण रंग म्हणतो त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले तर हा करडा रंग होतो। म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत। म्हणूनच म्हटलं एन वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापती मधला इथला पती कोण ते शोधा। महापालिकेत हा मुद्दा उपस्थित करणार आहात का तुम्ही? करणार ना, का नाही करणार? आता तुम्ही पाहिलंय काल स्टँडिंग मध्ये जे ठराव पास झाले ते कुठल्याही विचार विनिमयाच्या पलीकडे जाऊन पास केले। जर सभागृह पण असेच गुंडाळायला लागले तर एकमेव मुंबईकरांना आवाज, मुंबईकरांना सद्यस्थिती काय चालली आहे, भारतीय जनता पार्टी आणि गुट निवडून आल्यानंतर काय होतं ते मराठी माणसाला कुट हे नीती चालू आहे। कबूतरखाने जेव्हापासून ओपन झाले तेव्हापासून त्यांची हिंमत अजून वाढलेली आहे। खरं म्हणजे तो वाद व्हायलाच नाही पाहिजे होता। काय कबूतरखाना हा काय अनादी कालापासूनचा एक पक्षी आहे, पक्षाला दाणा देणं पाणी देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे। आणि तिथे जास्त प्रमाणात तेव्हा इथे उलट मराठीच यांनी चालू केलेलं होतं तो कबूतरखाना, जर तुम्ही इतिहास बघाल तर त्यामुळे कबूतर आमचं हे आमचं ते आमचं करून वाद निर्माण करणं हा चुकीचा भाग आहे। आणि ते करून तुम्हाला मिळवायचं काय? 92-93ला दंगल झाली तेव्हा वाचवायला आमचा मराठी माणूसच होता आणि बाळासाहेब होते, आम्ही होतो। आता कुठून यांच्यात ताकद आली आहे? नको ती। तुम्ही व्यापारी लोकात व्यापार करता तर करा ना शांतपणे। आपण इतके वर्ष एकमेकांमध्ये राहिलोय, सुखदुःखात आपण एकमेकांच्या चाललोय, तर आता हे नवीन वाद करणारे उचापती कोण आहेत शोधा। पण ताई एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आहे, एरवी तुम्ही काही इथे बांधकाम केलं किंवा काही केलं तर महापालिका येते मुळामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तापासून ते अगदी शिपायापर्यंत एक दहशत निर्माण करून ठेवणं। आता त्या बेडे मॅडम आहेत आमच्या, त्या किती दहशत मानतील किंवा मानतायत त्या काही येणारा काळ ठरवेल। तुम्हाला वाटतं की मुंबई महानगरपालिकेचे सध्या महापौर आहेत किंवा अन्य मंडळी आहेत, अधिकारी आहेत, प्रशासन आहे, हे एका दहशतीखाली आहे? महापौर तर दहशतीखाली आहेत दिसतातच आहे। साईड बाई महापौर आहेत, बाकी 2-2 महापौर येत आहेत आणि उत्तर देत आहेत। 100 दिवसाचा ज्यांनी दिला अध्यक्षांनी, त्या अध्यक्षांनी पहिलं त्यांच्या कारकिर्दीचे 100 दिवे आणि मग महापालिकेमध्ये काय फक्त महापौर काम करतात काय? महापौर हे पीठासीन अधिकारी आहेत, त्यांचं महत्व आहेच, त्या खुर्चीचं महत्व आहेच। त्याच्यावर बसणाऱ्या व्यक्तीने ठरवायचं की मी कोणाची तरी परछाई बनून चालणार का। काल महापौरांच्या दालनामध्ये पुरोहित नगरसेवक जे पुरोहित आहेत त्यांच्या उपस्थितीत एक भोजपुरीमध्ये व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। थेट महापालिका जी मराठीचे गुणगान गाते त्यांच्या महापालिकेच्या कार्यालयात आता असे भोजपुरी व्हिडिओ बनवण्यात येत आहेत। भोजपुरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे। तुम्ही तुमच्या भाषेचा आदर करता आणि तो कोणाला तरी ऐकवला, अगदी मुंबईच्या म्हातारे ओके, पण आज भोजपुरी लोकांना रस्त्यावर आणून जे उद्योगधंदे बंद केले आहेत त्याचे पण जरा जे कोणते लीडर होते त्यांनी जरा लक्ष द्यावं, अक्कल जरा तिथे पण वापरावी, त्यांच्या फायद्याची जरा बोलावं। नुसतं भोजपुरीमध्ये बोलणं म्हणजे झालं नाही। मी सगळ्या भाषेचा आदर करते आणि तो आदर असलाच पाहिजे। काही विरोधी पक्ष नेता म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत त्या व्हाईट पट्टी संदर्भातल्या गोष्टी कुठे कुठे आहेत? इथे आता काय चाललंय, यांना विकासाची म्हैस
बांधूनच ठेवायची आहे आणि चमच्यानी नाही, आता पातेल्यानी जे चाललंय तुम्हाला कळलं असेल मला काय, त्याची म्हैस वेगळीकडे पळवायची, दुर्लक्ष करायला लावायचं, सगळ्यांचं बघण्याचा दृष्टिकोन डायव्हर्ट करायचा आणि जे आपल्याला साधायचं ते साधणं चालू आहे, सांधणं चालू आहे. म्हणूनच म्हटलं उचापती कोण आहे. आज यशवंत किल्लेदार यांनी नालेसफाईची माहिती दिली आणि कुठेही प्रत्येक नगरसेवक जागृत आहे आणि प्रत्येक नगर म्हणजे किमान महाविकास आघाडीतला, आणि तो विचार करतोय की इथे कोणाला त्रास होऊ नये.